उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचा आजचा हा तिसरा गुरुवार आहे. तर आपल्या घरच्या देवीच्या टाकावर अभिषेक कसा करावा, आजच्या दिवशी कोणती सेवा करायची, त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. तुम्ही म्हणणार दादा की मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे आणि देवीच्या टाकावर काय करायचे, अभिषेक करायची. हीच तर मेन सेवा आहे. आपली कुलदेवत आणि कुलदेवता खंडोबा असेल, जेजुरी असेल, ज्योतिबा असेल, देवी असेल, आपण आज तर आपल्या घरी कलश मांडणी करणार आहोत. आपली साधी सोपी सेवा पूजा मांडणी करणार आहोत. तुम्हाला सकाळी पूजा मांडणी करायला नाही जमली तर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही पूजा मांडणी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. प्रपंच करून परमार्थ करायचा आहे म्हणजे सकाळीच पूजा मांडणी झाली पाहिजे असं काहीच नाही. फक्त स्टेटसला ठेवायसाठी पूजा मांडणी करायची असं पण काही नाही. मग आपण आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचा टाक असतो. त्या टाकावर काय असतो, टाक घ्या. टाक नसेल तर फोटो घ्या, त्याच्यावर अभिषेक करायचा. देवीच्या टाकावर श्री सुक्त, पुरुष सुक्त अभिषेक करायचा. पूजा मांडणी सगळं करून घ्या. पूजा मांडणी झाल्यानंतर अभिषेक करावा. देवीचा टाक असेल तो देव घरामध्ये ठेवावा. आपला उंबरा असेल, तो हळद असेल, गोमित्र असेल, उंबरा सगळं स्वच्छ करायचा. जिथं पूजा मांडताय ती पण जागा पूर्ण स्वच्छ करायची. नाहीतर देवी आईला स्वच्छता प्रिय आहे. तुम्ही गुरुवारची पूजा मांडताय पण घरामध्ये पूर्ण पसारा आहे, पूर्ण घर भरलेलं आहे, आपलं पूर्ण पसारा आहे, स्वच्छता नाहीये. मग जेव्हा देवी आई आपल्या घरामध्ये येत असते, तिला जर स्वच्छता दिसते तर देवी आई थांबते, नाही तर देवी आई थांबत नाही थांबत. देवी आईला कसं आहे की तुम्ही घरामध्ये पाऊल ठेवल्यानंतर पहिलं पाऊल आहे ते आपल्या घराच्या बाहेरचा परिसर तो स्वच्छ पाहिजे. देवी आई आतमध्ये आल्यानंतर स्वच्छता दिसली तर ती बसते. घरामध्ये धूप असेल, दीप असेल, घरामध्ये गोमित्र असेल, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, तुम्हाला जोपर्यंत पूजा करताय तोपर्यंत तरी आपण तुपाचा दिवा, तेलाचा दिवा असेल तो लावावं. आणि देवी आईला शांतता प्रिय आहे. लक्ष्मी सोबत नारायण येत असतं बघा. लक्ष्मी घरामध्ये आल्यानंतर नारायण सोबत येत असतात, एकटी देवी आई येत नाही. आपण काय करतो मग, देवीचीच पूजा. लक्ष्मी सोबत नारायण येत असतात, नारायणासोबत लक्ष्मी येत असते. मग आज श्री सुक्त असेल, पुरुष सुक्त असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, दुर्गा सप्तशती पाठ असेल, त्याच्यासोबत व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. सकाळी वाचा, दुपारी वाचा, रात्री वाचा, कधी वाचा. व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. किती वेळा वाचायचं व्यंकटेश स्तोत्र? आपण 1 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. म्हणजे भगवान विष्णूंची सेवा आपल्याकडून होईल, दोन्ही पण सेवा होईल. देवी सोबत लक्ष्मी सोबत नारायण पण येत असता. मग व्यंकटेश स्तोत्र असेल, श्री सुक्त, पुरुष सुक्त, सिद्धकुंजिका स्तोत्र. आणि आज आपल्याला जमलं तर दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ घ्यावा. 1 ते 13 अध्याय दुर्गा सप्तशतीचे पूर्ण वाचावे. पूर्ण 1 ते 13 अध्याय पूर्ण वाचावे. त्याच्यासोबत आपण जी सवाष्णी येत असेल, सवाष्णीचं पाद्यपूजन करायचं. आज त्यांना फळं असेल फळं द्या. पाद्यपूजन सवाष्णीचं करा. मग तुम्ही म्हणणार दादा सगळ्या करायचं का? तुम्हाला 7, 11 जेवढ्या सवाष्णी येतील त्याला घरी आल्यानंतर बसवा, त्यांचं पाद्यपूजन करा. तुम्ही म्हणणार दादा आमच्या तर कोणी करत नाही, तुम्ही चालू करा. सवाष्णीचं पाद्यपूजन करा, सवाष्णीची ओटी भरायची. आज सगळ्यांनी साडी असेल साडी घालावी. गौनवर याच्यावर पूजा करू नये. खूप जण बघितलं मागच्या वेळेस पण, खूप जण गौनवर याच्यावर पूजा करतात. तसं करू नका. आपण हिंदू आहोत. आपलं हे गुरुवारची जी लक्ष्मीची पूजा आहे ही सुख, शांती, समाधान याच्यासाठी आपण पूजा करतो. नुसतं पैशासाठी पूजा नाही करत आपण, लक्षात ठेवा. खूप जणांना खूप पैसे असतात पण मन शांती नसते.
मग सुख शांती समाधान याच्यासाठी पूजा करतो. घरी जी सवाष्णी येणार, सवाष्णीला प्रत्येकाने घरी बोलवाच. जेवढ्या आपल्या ओळखीच्या असेल, बायका असेल, महिला असेल, त्यांना घरी बोलवा, सवाष्णीला घरी बोलवा, त्यांची ओटी भरा, फळं असेल ते द्या, पाद्यपूजन करा, हळद कुंकू लावा. तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करा, रात्री करा, कधीही करा, दिवसभरात कधीही करा, काही प्रॉब्लेम नाही. ते केल्यानंतर दिवसभरात तुम्ही दुर्गा सप्तशती वाचन करू शकता, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, नवार्ण मंत्र असेल, महालक्ष्मी अष्टक असेल आणि व्यंकटेश स्तोत्र असेल. हे सगळ्यांनी आज वाचायला पाहिजे. आणि अभिषेक आहे, अभिषेक आपण जेव्हा करतो देवीच्या टाकावर, तो अभिषेकाचं तीर्थ असेल तो सगळ्यांनी घ्यावं. ते तीर्थ सगळ्यांनी अंगावर शिंपडावं आणि तो जो टाक असेल तो देवी समोर ठेवा, नाही तर आपल्या देवघरामध्ये टाक ठेवून द्या. देवघरामध्ये टाक जरी ठेवला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. असं साधं आणि सोपी सेवा आज करावी. आज खूप ठिकाणी उपास केला जातो. उपास केला असं करावा, उपास दिवसभर उपास करावा, ज्यांना जमला त्यांनी उपास करावा. नाही जमला उपास काही प्रॉब्लेम नाही, पूजा होईपर्यंत तरी जेवण नका करू, चालतं. उपवास करताना आपण लक्ष्मी मातेला वरण भात भाजी पोळी सगळा नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी आरती घ्यायची. आरती करताना गणपती बाप्पाची आरती, लक्ष्मी मातेची आरती, व्यंकटेश्वर बालाजी महाराजांची आरती आणि आपली शंकराची आरती, 4 आरत्या घ्यावा. आणि संध्याकाळच्या वेळेस उपास आहे तो सोडावा. लक्षात ठेवा, संध्याकाळच्या वेळेस उपास सोडावा. आपल्या कुलदेवतेला पण उपास, कुलदेवची जी आहे कुलदेवतेला पण आपण नैवेद्य दाखवावा घरी. संध्याकाळच्या वेळेस जमलं तर सगळ्यांनी सामूहिक बसून 11 वेळा 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचावं. त्याचं पण खूप महत्व आहे. लक्ष्मी समोर जर बालाजी महाराजांची तुम्ही स्तुती केली किंवा लक्ष्मी समोर तुम्ही बालाजी महाराजांचं व्यंकटेश स्तोत्र जर म्हटलं तर त्याचा अनुभव खूप आहे. खूप अनुभव त्याचा अनुभव एवढा आहे, खूप अनुभव आहे त्याचा. म्हणून लक्ष्मी सोबत बालाजी महाराजांची सेवा करावी पाहिजे आणि या पद्धतीने सेवा करावी. आज काळे कपडे कोणी घालू नये. जे उपास करताय किंवा हे करताय काळे कपडे घालायचे नाही. साडी असेल, आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे साडी परिधान करावी. आणि काय होतं, आज खूप जणांचं काय होतं की साडी घातल्यानंतर खूप जणांना नजर लागते. मग काय करायचं, अशा वेळेस रामरक्षा स्तोत्र वाचायचं. सगळं झाल्यानंतर रामरक्षा स्तोत्र वाचायचं, मनापासून सेवा करायची. कोणाच्या घरचं आज खायचं नाही. उपास असेल तुम्हाला तर कोणाच्या घरचं फळं कोणी तुम्हाला दिले तर फळं खाऊ शकता, पण कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं पाणी पण प्यायचं नाही. आज लक्षात ठेवा. साधी सोपी, तुम्हाला जर खूप गडबड असेल ना तर साधी सोपी पूजा मांडणी करा. कलश मांडा, देवीचा फोटो ठेवा, बस. देवीला हार असेल, हे असेल, साधी सोपी पूजा मांडणी करायची. दर्शन घ्यायचं देवीचं. आज दिवसभरामध्ये मनातल्या मनात ओम देवीचा मंत्र असेल, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः म्हणू शकता. परत तुम्ही ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः हा मंत्र म्हणू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र जप करू शकता. देवीची कथा पूर्ण वाचावी, महालक्ष्मी अष्टक पूर्ण वाचावं. अशी साधी आणि सोपी सेवा प्रत्येकाने करावी. आणि पूजा मांडणी आज केल्यानंतर पूजा उचलायची उद्या. त्याचं उद्यापन कसं करायचं, काय करायचं ते आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे की उद्यापन कसं करायचं आहे. आपण जे 4थ्या गुरुवारी करणार आहे, 5वा गुरुवार नाही यावेळेस, 4च गुरुवार आहे. 4च गुरुवार आहे, म्हणून पुढच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी उद्यापनाला काय करायचं, सगळ्या गोष्टी साध्या आणि सोप्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आणि सेवा केली ना आपण, मन फ्रेश असतात. आज गुरुवारचा दिवस असतो, स्वामी चरित्र पण आपण वाचू शकता, गुरुचरित्राची अवतरणिका वाचू शकता आणि महाराजांचं नामस्मरण करू शकता. जेवढं जास्त नामस्मरण करणार तेवढी ताकद आपल्यासोबत असते, हे लक्षात ठेवा. झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.